वारकरी आणि तिथला ट्रान्झिट पॉप्युलेशन इट गोज ओव्हर अँड अबोव 50 lakhs. इमेजिन करू शकत नाही इतकं. आणि किती या शहराची कपॅसिटी किती आहे 1 लाखाची. ट्रान्झिट पॉप्युलेशन फॉर 4 days नियर अबाउट 50 lakhs. तर इट इज अ डिजास्टर मैनेजमेंट. सर वापस को पता चल गया कि हमारे लिए वहाँ एक तरह की सुविधा है, तो जिसको नहीं आने की डर कि हमारे वहाँ कुछ हो गया तो मैनेजमेंट है या नहीं, तो ये पूरे एक महाराष्ट्र के हर कोने कोने में इस तरह का मैसेज जाने के कारण से सर और वाकई ज्यादा इवन लास्ट ईयर इवन तेलंगाना कर्नाटक और इस बार लास्ट टाइम की फैसिलिटी इस लोगों ने देखा है कि खास करके हेल्थ फैसिलिटी उतनी अच्छी नहीं होती थी, तो इतना एक अच्छी फैसिलिटी लेकर के पूरा हम लोगों ने रखा, तो कहीं ना कहीं इससे बहुत अच्छा वाइड मैसेज गया है, जिसके चलते इस साल ज्यादा आने की वजन गाता गाता मध्ये ते संदेश देतात. हे संदेश आम्ही दिलेला म्हणजे कसं संत रोग आहे तो तुम्ही ते तपास करा, सर्वायवल कॅन्सर आहे ते तपास करा, तंबाखू म्हणजे ऑटोमॅटिकली हा संदेश आपण ते तुम्ही संदेश म्हणताना आता ज्या ज्या ठिकाणावरून दिंड्यांनी प्रस्थान ठेवलेले त्यांचं मार्ग जेव्हा आहे त्या मार्गावर आम्ही फ्लेक्स लावलेले ते म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग की हे झालं तर काय करायचं कुठेही करायचं अशा पद्धतीने आता म्हणजे पुढे प्लॅन झालेला आहे. हमारे डॉक्टर शुभांगी दलाल ने जो कि लास्ट टाइम भी हियरिंग एड के लिए सपोर्ट किया था. डॉक्टर शुभांगी आपका क्या ये है? डिसेबिलिटी सबसे निग्लेक्ट की जाती है और आपण ऐकू शकतो आणि आपल्या ऐकण्याची शक्ती अलग अलग असतो आणि त्या ऐकण्याची शक्ती बरोबरची मशीन लावली तर आपल्याला चांगलं ऐकायला येतं. ते अवेअरनेस नाही आहे म्हणजे अजून पण ते ॲम्प्लिफायर म्हणून समजतात, पण आता ते टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे की तुम्ही एकदम नॉर्मल सारखं ऐकू शकता. तो ते अवेअरनेस आम्ही करणार आहे आणि ज्यांना हिअरिंग एड आम्ही जोश फाउंडेशन चालवतो आणि त्याच्यामुळे आपले बॉम्बेची स्कूलमध्ये 1800 मुलांना हिअरिंग एड दिलेला आहे. तर असं काही मुलं भेटले की ज्यांना गरज असेल चांगलं मशीन तर तुम्हाला व्हरायटी भेटेल. एज ऑफ 5 years अप टू 80-90 years इतकी व्हरायटी येते. आणि अजून ते मुलांचा जन्म झाला की तुम्ही हिअरिंग स्क्रीनिंग करू शकता, त्याचा पण कळवायला पाहिजे नाही, तर ती अवेअरनेस पण करायला पाहिजे. आणि आता यंगस्टर्स ते हिअरिंग हेडफोन्स वापरतात आणि जास्त वेळ म्युझिक ऐकत असतात, तर मेक लिसनिंग सेफचं पण WHO ने केलेलं आहे, ते अवेअरनेस पण करायची गरज आहे. ते ट्रान्सलेट पण आम्ही करतो. अभी मैं सबसे रिक्वेस्ट करूंगा जो लास्ट पंढरपुर के बारे में जिनका अच्छा सपोर्ट रहा उनको मैं सबका रिक्वेस्ट था कि सर के हाथ से एक मेरे को सर्टिफिकेट दिलवा दीजिए. तो मैं सर्टिफिकेट तैयार करके लेके आया हूँ, 2 मिनट लगेगा. मैं सर से रिक्वेस्ट करूंगा कि सर सबको लेकर के थोड़ा खुदकर और एनर्जी लाते हैं ताकि इस साल हमें 11 लाख पार करना है. 20 लाख और 15 के और 20 के बीच में हमें लास्ट का जो एफर्ट था गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड है, सबका एफर्ट हर एक वही सबका सर्टिफिकेट है, खुद ये डिपार्टमेंट का किसी एक व्यक्ति का नहीं है. इट्स अ कॉन्ट्रीब्यूशन, इट्स अ टीम वर्क. तो मैं डॉक्टरों का एक अल्फाबेटिकली नाम लूँगा, तो आपके साथ क्या से आपको सबके सामने लेकर के वकालत की तरफ से क्या क्या सपोर्ट आने वाला है
Dr. Vinas from Mofat, sir. So 10 to 12 consultants and 10 to 12 paramedic staff. या ठिकाणी केली आणि ती संपन्न झाली. त्याच्यामधला तो आकडा आहे. ह्या वेळेस मात्र इन ॲडव्हान्स आपण म्हणू की प्रत्येक वारी किंवा दिंडी आपल्या गावाहून आपल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवण्याच्या अगोदर आपण सर्व नियोजन केलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं जवळपास 2,500 ते 3,000 किट आरोग्याचे आपण प्रत्येक दिंडीला दिले. त्यांच्याबरोबर पूर्ण एक डेलिगेशन टीम आरोग्याची त्या ठिकाणी ठेवली आणि प्रत्येक मुक्कामावरती मग पाण्याचे टँकर असतील, त्या जागेचं साफसफाई असेल, तिथून फवारणी करण्याचं असेल किंवा त्या दिंडीला त्या गावातून कोणी अन्नदान करणार असेल, कोणी जेवण घालणं वगैरे ज्याला पंगत म्हणून ते करणार असेल तर ते सुद्धा अन्न एफडी मार्फत चेक करणे, विष बाधा वगैरे कोणाला होऊ नये ह्याची काळजी आपण यावेळेस घेतली. आणि मला वाटतं हे करत असताना आजचा आकडा जो आहे म्हणजे आज दिंडीचा अजून 9 दिवस आहे, आज 9 दिवस, अजून 7 दिवस आहे. 7 दिवस सगळ्या पालख्या सगळ्या दिंड्या त्या आपल्या वाखरीला किंवा पंढरपूरच्या आसपासच्या त्यांचा जे काही स्थळ आहे त्या ठिकाणी ते पोहोचतील. तर तोपर्यंत आकडा जवळपास हा 4,57,000 वारकऱ्यांच्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं मागच्या वेळेस हा आकडा लाखाच्या आतच असेल, कारण आतापर्यंत काहीच झालेलं नव्हतं इतक्या दिवसाचा. आताच तो आकडा 4,57,000 आहे. तर मला वाटतं ज्यावेळेस पंढरपूरमध्ये ह्या सगळ्या दिंड्या पोहोचतील, मग वाखरीला असतील, 65 चक्रावरती असतील, गोपाळपूरला असेल, 3 रस्त्याला असेल, त्यावेळेस आपण 4 ठिकाणी आरोग्याचे शिबिर आपण करतोय आता सांगितलेल्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणचा आकडा पहिला वाखरीचा आपण मागच्या वेळेस 1 दिवस ॲडव्हान्समध्ये ठेवला होता, त्यावेळेस आपण 15-16 असं 2 दिवस ठेवतोय. आणि मग बाकीचे जे आहे तो 16-17-18, 16-17-18 आणि एक 17-18-19 अशा पद्धतीचं की जेणेकरून दिंडीचं समारोपण जे असतं तिथल्या ह्याचं की द्वादशी झाल्यानंतर सर्व दिंड्या परतीच्या मार्गाला लागतात. द्वादशीच्या नंतर जेवण आंघोळ करून जेवण झाली की ती निघतात. तर त्या दिवसापासून मला वाटतं त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 दिवस आपण तिथं ते ऍडिशनल 1 ठिकाणी ठेवलेलं. तर हा आकडा यंदा मला खात्री आहे की तो 15 लाखाच्या आसपास होईल. आणि परत एकदा हे नवीन रेकॉर्ड आपलं तयार होईल. तर खरं तर खऱ्या अर्थानं जर सेवा असेल तर ती सेवा आहे. आणि मग तुमचं सहकार्य आहे, तुम्ही तुमचे डॉक्टरचे डेलिगेशन घेऊन येतात, त्या ठिकाणी आम्ही तुमची आमच्या पद्धतीने जेवढी जमेल तेवढं सोय करायचा प्रयत्न करतो. मग काही शाळांच्या आम्ही हॉस्टेल्स घेतो, काही रूम्स घेतो, काही मठ घेतो, काही हॉटेल्स यावेळेस बुक केलेले आहेत. ट्रान्सपोर्टची सगळी साधनं मग आमच्या ऑर्गनायझेशनमधले काही 4 व्हीलर आहेत, मग माझ्या संस्थेमधल्या काही बसेस आहेत, तुमच्या परिचारिका, काही डॉक्टर्स यांची मुवमेंट करण्यासाठी. त्या ठिकाणी नाश्ता वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा त्या लोकल ठिकाणा कॉन्ट्रॅक्च्युअल दिले की इथं चहा पाणी जेवणापर्यंतची सगळी सोय. आणि आफ्टर एव्हरी आवर्स त्या ठिकाणी डॉक्टरांना जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे. टेंटमध्ये असतील, महारोग्य शिबिरमध्ये असतील किंवा नदीपात्रात वाळवंटी तिरी जे आपण ICU आणि त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 टेंट हॉस्पिटल आपण उभा करतो. त्यांना ते हलता येत नाही तिथून, पण त्यांना सुद्धा आपण आपले स्वयंसेवक म्हणून जे काही खाजगी आमच्या ह्याच्यातले पदाधिकारी वगैरे आहेत त्यांना त्या ठिकाणी डेप्युटी केलेलं आहे की आपल्या डॉक्टरला त्या ठिकाणी कुठलंही अडचण भासता कामा नये. जेवण, चहा पाणी, नाश्ता वगैरे सगळं जागेवर सगळं मिळलं पाहिजे, पाणी. तर ह्या पद्धतीची सोय आणखी ह्यावेळेस आणखी व्यवस्थित डिसिप्लिनरी ते झालेलं आहे. आणि मागच्या वेळेस खरं तर ICU जे आपण नामदेव पायरीचं उभा केलं होतं 10 खाटाचं हॉस्पिटल, तर सांगायला आनंद होतो की जवळपास 154 वारकऱ्याचं प्राणावर बेतलेलं आपण त्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचवले नामदेव पायरीच्या जवळच. आणि ह्यावेळेस मग आपण ते बघता बाईक ॲम्ब्युलन्स जो कन्सेप्ट आपण नवीन टाकलेला आहे त्या कन्सेप्टनं आणखी ते ॲम्ब्युलन्सेस वाढवलेले आहेत. 65 एकरामध्ये ॲम्ब्युलन्स वाढवलेले आहेत. कारण 16 तारखेपासून समजा ज्यावेळेस तुमचं दशमी असते, दशमीच्या 1 दिवस अगोदर ते साधारणतः द्वादशीपर्यंत 4-5 दिवस कुठल्याही 4 व्हीलरची त्या प्रमाणात मुवमेंट होत नाही. ऍक्च्युली 5 आणि 10 किलोमीटरच्या स्पीडनं सुद्धा गाड्या तुमच्या जात नाहीत, ही अवस्था राहते. म्हणून बाईक ॲम्ब्युलन्स जे आपण तो कन्सेप्ट ठेवलेला त्या कन्सेप्टचा बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होईल. मला वाटतं आपल्यातले सिनियर ते 4 राज्यातनं येणारे वारकरी त्या ठिकाणी आपली सेवा तिथं वाहतात. आणि या एवढ्या 4 राज्यातनं येणारे सगळे वारकरी अतिशय बिलो पॉवर्टी लाईन किंवा अशा गोरगरीब घरात की ते तो डॉक्टर पर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणजे तुमचं तरी सोडाच, ती लोक आपल्या PSC किंवा तिथला तालुक्याचा रुग्णालयाला सुद्धा जात नाही, पण ते वारीला मात्र 300-400 किलोमीटर चालत येतात.
ती विलिंगनेस, लक्षात, तर त्या लोकांची आपण सेवा करतोय. मला वाटतं मग मी त्या ठिकाणी कसं जाऊ वगैरे, आमचं डेलिगेशन आहे. डॉक्टर धर्मेंद्र आपल्या पद्धतीनं सगळ्यांचे मोबाईल नंबर घेतील, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे मॅक्झिमम आम्हाला सेवा देतील तुमच्या आम्ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. तुमची सेवा त्या लोकांच्या चरणी अर्पित होणं गरजेचं आहे. पुढे एक कळकळीचा आपल्या सर्व उद्योगाला आपण करतो, हे फार गरजेचं आहे. आपले डॉक्टर्सांनी दिलं, मग तुम्हाला ऍक्च्युली तुमचं योगदान इथं मुंबई किंवा आसपासच्या सगळं रुग्ण काही ज्यांची ज्याला म्हणतो ज्याची परिस्थिती आहे तीच लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात, पण ज्याची परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा, मग खरा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि तुमचं फक्त प्रिस्क्रिप्शन द्या, त्याच्या पुढच्या त्याच्या सेवा किंवा त्याच्यावरती उपचार जे करायचे आहेत. माझं खातं आहे, परत आपल्या 10% चॅरिटी मधनं आपण करू, आणखी सगळे CSR फंडातनं लोक देणार आहेत. आमच्याकडे कित्येक डेलियाचे 30-40 लाख रुपये गरज लागणारे लोक आहेत. कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही, कुणाचे डोळे नाहीत, कुणाचा लिव्हर प्लांट आहे, कुणाचे किडनी प्लांट ट्रान्सप्लांट करायचे आहे. प्रचंड अडचण आहे. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे विदारक चित्र दिसेल. आज आपण किती म्हणत असलो की आमच्या आरोग्याचं इतकं प्रचंड प्रमाणात आम्ही सेवा देतोय, इतक्या प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करतो, प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स आहेत, इक्विपमेंट आहेत, फर्निचर आहे, फिक्चर आहे, पण त्या भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लोकांची अवस्था बघितल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात येईल की आपला महाराष्ट्र कुठं आहे, आणि महाराष्ट्र जर असा असेल तर भारत कुठं आहे. लक्षात, दिस इज द फॅक्ट. वास्तव माणसानं स्वीकार. लक्षात, वास्तव जर चित्र तुम्हाला बघायचं असेल अंडर वन अम्ब्रेला, तर ते तुम्हाला पंढरपूरमध्ये दिसेल. प्रत्येक रिजन मधनं, प्रत्येक रिजन अगदी गावागावातून नाही म्हटलं तरी 50च्या वरती, मिनिमम 50 महाराष्ट्राची जेवढी खेडे आहे त्या प्रत्येक खेड्यातनं 50 लोक. मग कुठला 1000 किलोमीटरवरचं खेड आहे, 1200 किलोमीटरचं खेड आहे, आणि 5 किलोमीटरवरचं बी खेड आहे. पण 5 किलोमीटरचं मी डेली पंढरपूरला जातो म्हणून त्या दिवशी आता नाही गेलं तरी चालला असं, तो येतो त्या दिवशी तिथं. तुम्हाला सगळी व्हरायटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्याचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि म्हणून माझी कळकळीची आपल्याला नम्र विनंती आहे की आपली सेवा त्या ठिकाणी आयुष्यात येऊन एकदा आपल्या वारकऱ्याची उपचार, वारकऱ्यांना आपली सेवा करू एवढं आवाहन करतो. आणि तुमच्या पद्धतीने मग तुमचे काही चष्मे आम्हाला तुम्हाला तिथं देऊ वाटत असतील किंवा जे काय आहे ते सगळं जरी सोडलं, तुमचं कन्सल्टेशन जरी आम्हाला मिळालं आमच्या रुग्णांना, तरी सुद्धा मी महाराष्ट्र शासनातर्फे तुमचा आभार मानतोय. मागच्या वेळेस मी मानलेला आहे, ह्यावेळेस मानतोय. आणि तुम्ही स्वतःहून अग्रेसिव्हली तुम्ही येता त्याबद्दल तुमचं कौतुक करावंसं तेवढं कमी आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळची टीम होती त्याच्या दुप्पट तिप्पट टीम तुम्ही आणा, कारण 3 दिवस मी स्वतः त्या ठिकाणी आहे. तुमच्याही सेवेसाठी मी तिथं हजर आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर आहे. मग थोडंफार आगळीक होईल, म्हणजे आपल्याला जसं सिटीतलं वातावरण असतं, म्हणजे माझी राहण्याची सोय आहे, माझा नाश्ता असा लागतो, मला हे लागतं, तेवढं होणार नाही. पण डेफिनेट त्या ठिकाणी विल ट्राय टू आवर लेवल बेस्ट. लक्षात, त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून वारकऱ्यांची सेवा करू एवढं आवाहन करतो. आणि मी माझे थैंक यू सर कि पिछले साल आपने मौका दिया कि मुंबई के जितने भी छोटे से लेकर के बड़े लेवल के हॉस्पिटल हैं जिनका आपके मार्गदर्शन में हमने यहाँ लीलावती, नानावती, बॉम्बे हॉस्पिटल, मोखार, ये तमाम ऐसे प्रतिनिधियों को मैंने इनवाइट किया था लास्ट ईयर भी, इस साल भी हमने इनवाइट किया है. और पिछले साल भी लोगों ने बहुत बढ़ चढ़कर हिस्सा लिया और अच्छे से सारे कंसल्टेंट पार्टिसिपेट किए थे. और हम लोगों ने, जैसा आपने बताया, 11,65,000 हम लोगों ने देख करके गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में हम लोगों ने अपना नाम स्थापित किया था. इस साल भी हमने हम सबके साथ रिक्वेस्ट किया है और तमाम तरह के जो हॉस्पिटल हैं अपने लीलावती, नानावती, बॉम्बे हॉस्पिटल प्रतिनिधि आए हैं. और इस साल पहले से अच्छा एक्सपीरियंस हो गया कि पहली बार वहां जाकर के इनको कार्य करने का मौका मिला था, तो एक अच्छा एक्सपीरियंस आपके मार्गदर्शन में मिला है. उस चीज को इस साल हमारी जो मुंबई की टीम है, जो सुपर कंसल्टेंट है, इवन सर मैं आपको ये करता हूँ कि इस साल 5 आउट ऑफ इंडिया से कंसल्टेंट आ रहे हैं वहां सेवा देने के लिए, क्योंकि हम लोगों ने थोड़ा पहले से प्लान कर लिया, उनको सूचित किया, उसमें से 5 से 6 आ रहे हैं. और मैं एक को मैं 2 लाइन में इंट्रोड्यूस करूंगा. हमारे डॉक्टर दिलीप पवार जो आंखों को हेड करते हैं, मैं चाहूंगा कि आप कितना आप सेवा दे रहे हैं अपनी टीम को लेकर के, आप सबके सामने एक
कि फिजिशियन सर्जन ऑन्कोसाइड से आप कितना सेवा दे रहे हैं, कितने टीम लेके आएंगे आप? जवळजवळ आपण एक साधारण 20 आणि फिजिशियन 20 असं एक 40 तास आपण घेऊन येऊया. आणि जेवढे म्हणजे आपल्या आई बहिणी आहेत ते स्तन रोग हे खूप प्रचलित आहे आणि कॉमन झालेलं आहे. फक्त ब्रेस्ट कॅन्सर तर त्या बायांना कळतच नाही की आपल्याला झालं आहे. आणि जेव्हा पेशंट येतो एवढ्या कॅन्सर कळतो तर 80% लोक ॲडव्हान्स एजिंग असतात. याचं मला निवेदन पण आहे की आपण याच्यात काहीतरी केलं पाहिजे. हा तर अर्थात माध्यमाचे आपण तिथे करू आहे चांगल्या पद्धतीने. दुसरं कारण सर्चर होतं की ही परंपरा जर आपण चालू केलेली आहे तर तिथे जर तुम्ही एक असा प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर बनवून ठेवलं तर पुढच्या काळी आपल्या नावाने ते सगळं चालूच राहील, तरी थांबणार नाही. कसं आहे बघा, आता तिथनं मागणी आहे की जमीन वगैरे तिथं उपलब्ध आहे. 1000 बेडचं हॉस्पिटल परमनंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कन्सल्टेशन किंवा काही उपचार करायचे असतात तर त्या ठिकाणी तिथंच व्हावे. त्याचंही थोडं बॅक ऑफ द माइंड आहे. कदाचित या 2 महिन्यात ते कॅबिनेटला विषय आणून मी 1000 बेडचा हॉस्पिटल पंढरपूरला प्रस्तावित करतो. तर बघू कितपत यश येते. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा तुम्ही म्हटलं की कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत खरं तर टाटाशी आम्हाला त्यांच्याशी टाईप करून MOU करून हे जे कन्सल्टेशन आहे टाटाचं सगळे आता मुंबईला असेल, महाराष्ट्रात नाही पण आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये इथं मुंबईला पॅसेजमध्ये त्याच्या आसपास सेटबॅकमध्ये सगळे ते असल्या वातावरण सुद्धा ते खाली तिथं झोपलेले असतात. एकदा तिथं चित्र बघितलं तर प्रचंड विदारक आहे. आणि दे आर हेल्पलेस. कारण इतकी प्रचंड म्हणजे रेशो तरी मला वाटतं 1:20 1:25 असं इतका प्रचंड रेशो आहे त्याचा. हाऊ कॅन दे मॅनेज? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज द थिंग्स. त्याच्यामुळे जर MOU केलं आणि माझं प्रत्येक जिल्हा रुग्णालय त्यांच्याशी उपलब्ध करून दिलं मग ते पेशंट आपल्या राज्यातले तरी त्या ठिकाणी ते अकोमोडेट होते कंसल्टेशन. तो एक हम नेक्स्ट टाइम कल हम पंढरपुर को हम पहले अच्छी तरह करें. मैं चाहूँगा कि भाटिया के जो डेलीगेट्स हैं वो एक बार अपने आप भी करें कि क्या क्या सपोर्ट और कैसे करने वाले हैं. सर डॉक्टर अवनीश फ्रॉम भाटिया. आमच्या साईडून पण सर तुम्हाला फॉर शुअर 10 to 15. परत एक माझी विनंती आहे आपल्याला सगळ्याला. आज तो सदस्यांनी आज आमची इथं प्रश्नोत्तर केली मुंबईसाठी प्रॉपरली. मुंबईमध्ये जे काही असे हॉस्पिटल्स आहेत मेन हॉस्पिटल्स प्रायव्हेट हॉस्पिटल जेवढे आहेत तर हे आमच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेला इम्पॅरल होत नाही. ते आपल्याला करत नाही तिकडं फिरते. तर बऱ्याच मुंबईतले जे काही लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आलं की त्यांना कंपल्सरी तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करा. आपल्याकडे इम्पॅरलची लिस्ट याचा मोठे आहे. जवळपास 1000 पहिले होते आणि कॅबिनेटनं आता जवळपास 1000 हॉस्पिटलला इम्प्लिमेंट करण्याची परमिशन आम्हाला दिली आहे. तर जनरली बघा की ग्रामीण भागातना सुद्धा आपल्याकडे येणाऱ्याची संख्या ती प्रचंड असते आणि त्यांच्याकडे पैसे नसतात. पण त्यांच्याकडे ते जर कार्ड असतं आमच्याकडे आभा कार्ड असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड पंतप्रधान योजनेचं कार्ड आता ते हायब्रिड कार्ड आपण दिले त्यांना. दोन्ही योजना आमची 5 लाखापर्यंतची योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजना आणि 5 लाखापर्यंत म्हणजे 10 लाखापर्यंत जर तुम्ही सेक्युअर आहात म्हणजे तुमचं जे काय त्याच्यावरती उपचार होतील तिथपर्यंतचे. त्यामुळे अडचणी असायचं काही कारण नाही. म्हणून माझी विनंती आहे की असे जे मोठे हॉस्पिटल आहे आता तुमच्यावरती जबाबदारी देतो त्या सगळ्या हॉस्पिटलची यादी करा आणि त्यांना आपण कंपल्सरी एक आपलं मी बोललो होतो की एक डेलिगेशन तयार करायचं. बरोबर आहे. ते डेलिगेशन त्या सगळ्या हॉस्पिटलला एक दिवस इथंच बोलवेल सह्याद्रीला आणि ऑन दॅट डे त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचं इनपॅनलमेंट करायची प्रोसिजर अंडर 1 रूम एकाच दिवशी ते संपूर्ण करा. ठीक आहे. इसके बाद हम कोई एका विषय तो इस तरह से हमारे डॉक्टर जी आप क्या सपोर्ट. गुड इवनिंग टू ऑल. Myself, Dr. Govind Reddy, working as a assistant and in charge of the R&D Hogar Central Railway Institute for the Cancer. It's also the Ministry of Ayush. So, sir, मैं हमेशा हर कैंप्स मुंबई में और बाहर भी हम लोग कर रहे हैं और आरकेएचएल के साथ में भी काफी कैंप्स कर चुके हैं. आपका बरंडा का भी कैंप हमने आ चुके थे. हमने काफी आपका 4-5 कैंप में हमने इन्वॉल्व हो चुका है सर. और खास करके आरकेएचएल के साथ में हम लोग काफी फ्री मेडिसिन डिस्ट्रीब्यूशन के आयुर्वेदिक का जो इम्यूनो मॉडरेटर्स है इम्यूनो बूस्टर्स है वो है. हमारा एक टीम है सर 50 डॉक्टर्स का. हमारा
सरकारी गवर्नमेंट की तरफ से है और हमारा प्राइवेट का भी कुछ कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस के साथ में हम लोग मिलकर टोटल एक टीम बनाया है, डॉक्टर PS ताकेड़ और माई सेल्फ, और हम ऑलमोस्ट 50 तक आने का तैयारी है सर। ऑलरेडी हमारा एक टीम भी जा चुके हैं सर वहाँ पर, कुछ डॉक्टर PS ताकेड़ हैं लोग, सो हम RPHL के साथ में। और एक आपने जो बात निकाला टाटा का सर, टाटा का वो देते हुए हम लोग ऑलमोस्ट 6 ईयर से हम लोगों का MOU है सर PMC एंड एक्टर के साथ में। और वो जो आपने जो बताया जो पेशेंट्स बाहर सो रहे हैं उसको लेते हुए मैंने इनिशिएटिव लिया था सर 5-6 ईयर्स बैक, और अभी हम लोगों को 3 एकड़ का लैंड मिला है सर बांडू में। वी आर कमिंग अप ऑफ न्यू हॉस्पिटल ऑफ मिनिस्ट्री ऑफ आयुष और 200 बेडेड हॉस्पिटल सर, एक्सक्लूसिव फॉर द इंटीग्रेटिव कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट। और वो मिनिस्ट्री ऑफ आयुष को हम लोगों ने 905 करोड़ का हम लोग प्रस्ताव दिया है सर, पूरा उनका प्रोसेस है सर। अभी CPWD कल मीटिंग हो चुका है, हमारा बिल्डिंग का भी प्रस्तावना चलेगा सर। एंड थैंक यू वेरी मच सर फॉर गिविंग अपॉर्चुनिटी टू माय इंस्टीट्यूशन एंड स्पेशली फॉर द डॉक्टर धर्मेंद्र जी। आई एम ऑलवेज विद डॉक्टर धर्मेंद्र सर, थैंक यू। टीम वर्क और आप लोग हमारी टीम में हैं कि हम इस तरह की चीज इनिशिएट करने में हम कामयाबी हासिल करते हैं। सबसे बड़ी बात है कि मैंने जब भी इस तरह की चीज सोचा है सर में 24 आवर्स हमारे साथ खड़े रहे हैं और किसी भी चीज में कभी ना सर ने कभी पीछे हटने देने का मौका दिया है, इसलिए आज हम लोग महाराष्ट्र में इस तरह की चीजें करने में। तो सर इस साल हमारे टारगेट है कि पंढरपुर को हमारी जितनी भी मैक्सिमम टीम है पहले से बहुत अच्छा एक्सपीरियंस, क्योंकि लास्ट ईयर का एक्सपीरियंस सर आपके गाइडेंस को लेने का मौका मिला, तो पहले से इतना एक्सपीरियंस है कि इस बार इतना जोश है कि हम दर्शन तो करेंगे ही, और इस साल हम पहले का से ज्यादा हम पेशेंट को अच्छी तरह जो छोटी मोटी पिछले साल कुछ कमी रह गए थे उसको कैसे हम खत्म करके और हम बेहतर सुविधा कैसे आपके डायरेक्शन में दे सकें वो देकर के, और हम कोशिश करेंगे कि आपने सर 15 लाख का ये किया है, हम कोशिश करेंगे उससे भी ज्यादा आएंगे। तो अपनी टीम में करके वहाँ डॉक्टर राधाकृष्ण पवार के डायरेक्शन में वो सारी टीम तैयार हो गई जो कि हम लोग लास्ट मीटिंग में किया, और इस साल पहले का अपेक्षा हम डबल से भी ज्यादा यहाँ से टीम अप जाएगी, जो कि पहले से वेल मेंटेन हो गई और वेल एक्सपीरियंस हो गई सर। तो मैं चाहेंगे कि आपके नेतृत्व में इस साल पहले से बहुत अच्छा हम परफॉर्मेंस अपनी टीम करेंगे। थैंक यू सर। इसलिए मैं नहीं कहा कि सारे डॉक्टर हॉस्पिटल का टेक करो, बस मैंने सबको उम्मीद दिला दिया। और हमारे इमेज पे सवाल है कि इस साल पंढरपुर को एक और नया हिस्ट्री के तौर पे लोगों को सुविधा देने में हम लोग कामयाबी हासिल करेंगे। ये हमारा आप सभी से रिक्वेस्ट है और आप लोगों ने हमारे साथ दिया है और साथ देंगे, ये मुझे उम्मीद है। थैंक यू।